नमस्कार, मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण द्वितीय अंश. आणि काल आपला 8वा अध्याय संपला, त्यामुळे आज आपला 9वा अध्याय सुरू होतो आहे. 9व्या अध्यायामध्ये ज्योतिषचक्र आणि शिशुमार चक्र यांची माहिती आहे. श्री पराशर ऋषी म्हणाले, आकाशामध्ये भगवान विष्णूंचे जे शिशुमार या आकाराचे, शिशुमार म्हणजे मोठी मगर वगैरे अशा आकाराचं तारामय स्वरूप दिसतं. त्याच्या पाठीमागच्या म्हणजे शेपटाच्या भागामध्ये ध्रुव स्थित आहे. हा ध्रुव स्वतः फिरतो आणि चंद्र आणि सूर्यालासुद्धा तो इतर ग्रहांनासुद्धा फिरवतो. त्या भ्रमणशील ध्रुवाच्या बरोबर नक्षत्रगणसुद्धा त्या चक्राच्या सारखे फिरतात. सूर्य, चंद्र, तारे, नक्षत्र आणि इतर जे सगळे ग्रहगण आहेत ते वायुमंडल रूप असणाऱ्या दोरीने ध्रुवाच्या बरोबर बांधले गेलेले आहेत. मी तुला आकाशामध्ये ग्रहगणांच्या मध्ये ज्या शिशुमार चक्राचं वर्णन केलं जातं ते अनंत तेजाचं आश्रय आणि स्वतः भगवान नारायणासारखंच आहे आणि त्याच्या हृदयाच्या मध्ये आधार असं आहे. उत्तानपादाचा पुत्र ध्रुवाने त्या जगतपतीची आराधना करून तारामय शिशुमार चक्र जे आहे त्याच्या पाठीमागच्या शेपटाच्या बाजूला स्थिती प्राप्त केली, म्हणजे तो त्या ठिकाणी स्थिर झाला आहे. शिशुमाराच्या आधाराने सर्वेश्वर नारायण आहेत, म्हणजे शिशुमाराचा सुद्धा आधार सर्वेश्वर श्री नारायण आहे. शिशुमार ध्रुवाचा आश्रय आहे आणि ध्रुवामध्ये सूर्यदेव स्थित केलेले आहेत. हे विप्र, ज्या प्रकारे देव, असुर आणि मनुष्य वगैरे आहेत यांच्यासह संपूर्ण जगत हे सूर्याचं आश्रित आहे, हे तू एकाग्र होऊन ऐक. सूर्य 8 महिनेपर्यंत आपल्या किरणांनी 6 रसांनी युक्त अशा जलाला ग्रहण करून 4 महिन्यांनी त्याचा पाऊस रूपाने पुन्हा जमिनीवर पाडतो आणि त्यामुळे अन्नाची उत्पत्ती होते आणि अन्नानेच संपूर्ण जगत पोषित केले जाते. सूर्य आपल्या तीक्ष्ण किरणांनी संसारातलं पाणी ओढून घेतो आणि त्यांनी चंद्रमाचं पोषण करतो. चंद्रमा हा आकाशामध्ये असलेल्या वायुमयी ज्या नाड्या आहेत त्याच्या मार्गामध्ये तिथे धूर, अग्नी आणि वायुमय अशा मेघांमध्ये ते पाणी पोचते करतो. म्हणजे इथे आकाशामध्ये ढग कसे तयार होतात त्याचं वर्णन इथे आहे. हे चंद्राच्या द्वारा प्राप्त केलेले जल मेघांमधून लगेचच्या लगेच परत म्हणजे खाली पडत नाही, म्हणजे ते तिथंच जमा राहतं, म्हणून त्याला अभ्र असं म्हटलं जातं. नाही तर पाणी जमा झाल्याने लगेच पाऊस पडला आहे असं होत नाही, ते ढगामध्ये तसंच राहतं, म्हणून त्याला अभ्र असं म्हटलेलं आहे. हे मैत्रेय, कालजनित संस्कार प्राप्त झाल्यावर म्हणजे आत्ताच्या हवामानाप्रमाणे योग्य असं वेळ आल्यानंतर, म्हणजे पाऊस पडण्याला योग्य अशी वेळ आल्यानंतर त्याला त्यांनी कालजनित संस्कार असं म्हणलेलं आहे. ते झाल्यानंतर हे अभ्रस्थ जल जे आहे ते शुद्ध प्रकारे शुद्ध होऊन वायूच्या प्रेरणेने पृथ्वीवर बरसायला लागतं, म्हणजे पाऊस पडायला सुरुवात होते. हे मुने, भगवान सूर्यदेव नदी, समुद्र, पृथ्वी तसंच प्राण्यांनी उत्पन्न केलेल्या अशा 4 प्रकारच्या जलांचं आकर्षण करते. म्हणजे खड्डा खणून किंवा विहीर खणून, तलाव खणून जे उत्पन्न केलं जातं जल, ते पण ह्या 4 प्रकारामध्ये येतं. तसेच आकाशगंगेतलं सुद्धा जलाला ग्रहण करून त्याला मेघ वगैरे तयार करत नाही आकाशगंगेतलं जलाने, पण आपल्या किरणाने तो पृथ्वीवरती त्याचा वर्षाव करतो. म्हणजे हे वेगळं इथे समजतं आपल्याला की आकाशगंगेमधलं पाणीसुद्धा सूर्य ग्रहण करतो, पण त्यांनी ढग तयार होत नाहीत, तर त्याच्या किरणातूनच ते पृथ्वीवरती त्याचा वर्षाव होतो.
हे द्विजोत्तम, त्याच्या स्पर्शाने पापाचा चिखल धुतला जातो आणि मनुष्य नरकामध्ये पडत नाही, म्हणून त्याला दिव्य स्नान असं म्हणतात. म्हणजे ह्या दिव्य स्नानाचा उल्लेख अनेक ठिकाणी येतो, पण ते कशाप्रकारे होतं हे आपल्याला या पुराणातच समजतं आहे, की आकाशगंगेतलं जे जल आहे ते सूर्यकिरणं घेतात आणि त्या किरणातूनच त्याचा वर्षाव होतो आणि ते जे लोकांच्या अंगाला लागतं त्याचं त्यांनी पाप नाहीसं होतं, त्याला दिव्य स्नान असं इथं म्हटलेलं आहे. सूर्याने न पाहता म्हणजे सूर्यकिरणाने न तापता जे पाणी आकाशातून पडतं, जो पाऊस पडतो ते सूर्याच्या किरणाद्वारा पडतं आणि ते आकाशगंगेतलं पाणी असतं. कृत्तिका वगैरे जे विषम नक्षत्र आहेत त्यांचं जल हे सूर्याने तापतं आणि मग त्याचा पाऊस पडतो आणि दिग्गजांच्या द्वारा ज्याचा पाऊस पाडला जातो ते आकाशगंगेचं जल असतं. म्हणजे रोहिणी, आर्द्रा वगैरे असं जे आहे ते. समसंख्यांची जी नक्षत्र असतात ज्यामुळे सूर्य पाऊस पाडतो ते सूर्यरश्मींच्याद्वारा आकाशगंगेमधून पाणी ग्रहण करूनही त्याचा वर्षाव केला जातो. म्हणजे आकाशगंगेतून सुद्धा केव्हा केव्हा पाऊस पाडला जातो सूर्यकिरणांमुळे, ते इथं सांगितलं आहे. हे महामुने, आकाशगंगेचे हे सम आणि विषम नक्षत्रातून जो पाऊस पडतो त्या दोन्ही प्रकारांनी जलमय दिव्य स्नान होतं, अत्यंत पवित्र आणि मनुष्यांचं पापभय दूर करणारं होतं. म्हणजे हे नवीनच आपल्याला समजते की आकाशगंगेतलं पाण्याने सुद्धा पाऊस पडतो, पण ते मेघ नसताना पाऊस पडतो. हे द्विज, जे पाणी मेघांच्याद्वारा बरसलं जातं म्हणजे त्याचा वर्षाव होतो, मेघांच्या द्वारा ज्याने पाऊस पडतो ते पाणी प्राण्यांच्या जीवनासाठी अत्यंत अमृत स्वरूप असं होतं आणि औषधींचं पोषण करतं. औषधी म्हणजे हे एकदाच ज्याला फळं येतात आणि मग त्या वनस्पती सुकतात, म्हणजे ज्वारी, बाजरी, मेथी, कोथिंबीर वगैरे आहे किंवा केळी वगैरे, एकदाच ती फळं येतात आणि त्या वनस्पती सुकतात, त्याला औषधी असं म्हणतात. भागवतामध्ये ते सांगितलेलं आहे. तेव्हा हे जे आहे म्हणजे औषधे आणि पुन्हा म्हणजे फळ पिकल्यानंतर सुकणारं म्हणजे गोधूम, यव, तेच मी आता सांगितलं, ते प्रजावर्गाला शारीरिक पोषणासाठी ते अतिशय उपयोगी असतात, त्यामुळे त्याचं साधन होतात. त्यांच्याद्वारा शास्त्रविद ऋषीगण नेहमी यथाविधी यज्ञाचं अनुष्ठान करतात आणि देवतांना संतुष्ट करतात. अशा प्रकारे संपूर्ण यज्ञ, वेद, ब्राह्मणादी वर्ण, समस्त देवसमूह आणि प्राणीगण या वृष्टीच्या आश्रित आहेत, म्हणजे हा पाऊस असावा लागतो. हे मुनिश्रेष्ठ, अन्नाला उत्पन्न करणारी वृष्टी ही या सगळ्यांना धारण करणारी म्हणजे पोषण करणारी आहे आणि या वृष्टीची उत्पत्ती सूर्यापासून होते. हे मुनिवरोत्तम, सूर्याचा आधार ध्रुव आहे, ध्रुवाचा आधार शिशुमार आहे आणि शिशुमार चक्राचा आधार श्रीनारायण आहे. अशा शिशुमाराचं त्याच्या हृदयामध्ये नारायण स्थित आहे, जो समस्त प्राण्यांचा पालन करता आणि आदिभूताचा सनातन पुरुष आहे. हा अध्याय लहान आहे, 24 श्लोक आहेत. इथे 9वा अध्याय संपतो. धन्यवाद.